मागच्या गेल्या एक आठवड्यापासून या शहरातली जी कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही आपल्याला वाढताना दिसतीये. मागच्या एक आठवड्यापासून साधारणतः कोरोना रुग्णांची वाढती संख्या आपण सगळेजण पाहतोय. या शहरामध्ये 27 डिसेंबर पासून ते कालपर्यंत साधारणतः जर आपण एकूण रुग्ण संख्येचा कोरोनाचा अंदाज घेतला तर ती झपाट्याने वाढ दिसताना एकूणच एका आठवड्यामध्ये जवळपास 64 ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आपल्या शहरामध्ये आता झाली आहे. 600 पर्यंत खाली आलेली ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आज 2500 पर्यंत पोहोचली. सातत्यानं गेले प्रत्येक दिवशी ती संख्या वाढताना आपल्याला त्याचा आलेख दिसतोय. एकूणच आज जर शहरामध्ये आपण या सगळ्या कोरोनाचा आढावा हा घ्यायचा म्हणून महानगरपालिकेमध्ये आज महापालिका आयुक्त प्रशासन सोबतच महापालिकेचे सर्व पदाधिकारी, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, सर्व पक्षाचे गटनेते यांची एक बैठक आज संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये एकूणच शहरातल्या आजच्या स्थितीचा आढावा, भविष्यकालीन उपाययोजना या संदर्भातला एक बराच वेळ चाललेला हा सगळा जो काही त्याच्यामध्ये चर्चा होती ते आपल्या समोर आज आम्ही या ठिकाणी ठेवतोय. एकूण शहरामध्ये 2500 ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये एक आहे की झपाट्याने रुग्णसंख्या वाढताना जरी दिसली तरी सुद्धा त्यातल्या जे काही रुग्ण बाधित होत आहेत, ज्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होतोय त्याच्यामध्ये त्याची तीव्रता कमी असल्याचं समोर येतंय. त्याच्यामध्ये फार काही तीव्र स्वरूपाची लक्षणं आहेत असं काही त्याच्यामध्ये आता तरी दिसत नाहीये. ओमायक्रॉनच्या सुद्धा याच्यामध्ये साधारणतः एकूण या संख्येमध्ये 47 रुग्ण त्याच्यातले आहेत. त्यांना सुद्धा अत्यंत सौम्य लक्षणं आहेत, किंबहुना याच्यापेक्षाही कमी लक्षणं या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. आणि हे सगळं आज जेव्हा आम्ही याचा आढावा घेतला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की हे नेमके नवीन बाधित होणारे रुग्ण याच्यामध्ये मग डोस घेतलेले म्हणजे लसीकरण केलेले रुग्ण किती आहेत, त्याच्यानुसार साधारणतः वयोमर्यादा काय याच्यामध्ये अधिकची दिसून येते. शिवाय याच्यामध्ये किती रुग्ण आता हॉस्पिटलाइज्ड आहेत, किती घरीच आहेत, किती रुग्ण हे याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचं असल्यामुळे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे, असं सगळा जेव्हा आढावा घेतला त्यावेळेला एक हे सगळे आकडेवारी समोर आली. एकूण 2500 रुग्ण आज ऍक्टिव्ह आपल्यामध्ये दिसत आहेत. परंतु गेल्या 8 दिवसामध्ये जे रुग्ण नव्याने सापडले त्याच्यामध्ये जवळपास 70 ते 75% हे जे रुग्ण आहेत यांना दोन्ही डोस यांनी घेतलेले आहेत. म्हणून थोडासा चिंतेचा पण विषय आहे. परंतु दुसऱ्या बाजूला दोन्ही डोस कदाचित घेतल्यामुळे जरी लागण झाली तरी अजिबात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये हे सुद्धा समोर आले. म्हणजे दोन्ही डोस घेतल्यामुळे जरी बाधित झाले तरी सुद्धा त्रास नाहीये. हॉस्पिटलमध्ये खूप कमी लोक यामुळे ऍडमिट झालेली दिसत आहेत. एकूण जवळपास याच्यामध्ये 300च्या आसपास लोक आज रुग्णालयामध्ये दाखल आहेत. 2500 पैकी 300 रुग्ण साधारणतः आपल्याला आज रुग्णालयात दाखल झालेले दिसतात. 300 साधारणतः 40. याच्यामध्ये 190 रुग्ण तर अत्यंत नॉर्मल आहेत, म्हणजे केवळ आयसोलेशन मध्ये आहेत आणि उपचार घेत आहेत, त्यांना कुठलाही त्रास नाही. याच्यात साधारणतः 80 रुग्ण जे आहेत हे ऑक्सिजनवरती आहेत आणि 25 रुग्ण हे व्हेंटिलेटरवरती आहेत. आपल्याला माहिती आहे व्हेंटिलेटरवरती असलेला रुग्ण हा काही गेल्या 8-10 दिवसात आलाय आणि व्हेंटिलेटरवर गेला अशी एकही केस याच्यामध्ये नाही. या अगोदरचे काही केसेस आहेत त्याच्यातले हे रुग्ण जे काही गंभीर आजारामुळे म्हणजे कोमॉर्बिडिटी असेल याच्यामुळे साधारणतः थोडे सिरियस होतात आणि मग त्यांना व्हेंटिलेटरवरती जावं लागतं. त्यामुळे आता गेल्या 8 दिवसामध्ये ही झपाट्याने रुग्णसंख्या जरी वाढली तरी त्याच्यामध्ये गंभीर रुग्ण हे निश्चितपणे नाहीये.
असं एकूण आजच्या या सगळ्याचा जर विश्लेषण केलं तर हे चित्र साधारणतः समोर येत आहे। याच्यामध्ये दोन गोष्टी, आता महापालिका म्हणून मग या वाढत्या रुग्णसंख्येच्या विषयामध्ये आम्ही नेमकं काय जबाबदारी आहे आमची आणि काय काळजी घेतोय, याच्यामध्ये या सगळ्या विषयासाठी मुबलक औषधाचा साठा आज महापालिकेकडे आपल्याकडे उपलब्ध आहे। म्हणजे एक साधं उदाहरण त्याच्यामध्ये द्यायचं म्हटलं तर 4000 रेमडेसिवीर इंजेक्शन आज आपल्याकडे शिल्लक आहेत। म्हणजे इतका सगळ्या प्रकारचा औषधांचा साठा या विषयातला आपल्याकडे आज उपलब्ध आहे। महापालिका म्हणून जवळपास 1800 बेड्स आज आपले तयार आहेत। या 1800 बेड्स मध्ये सगळ्या प्रकारचे बेड्स आहेत, म्हणजे केवळ आयसोलेशनसाठी, त्याच्यानंतर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, असे सगळे मिळून साधारणतः 1800 बेड्स आपल्याकडे आज अवेलेबल आहेत। महानगरपालिकेने आपण हे ठरवलं होतं की स्वतःच्या ताकदीवरती स्वतः आपण आत्मनिर्भर होऊन आपले स्वतःचे ऑक्सिजन प्लांट्स आपले उभे करणं। आज आपले 12 ऑक्सिजन प्लांट्स हे सुरू आहेत, कार्यरत आहेत। त्याच्यामध्ये जवळपास 9500 LPM लिटर पर मिनिट इतकं त्याच्यातनं ऑक्सिजनची निर्मिती आता आपल्याकडे होऊ शकते। हे याच्याशिवाय ऑक्सिजनची साठवण क्षमता सुद्धा आज आपली मोठी आहे। त्याच्यामध्ये आज आपल्याकडे 9 ठिकाणी मिळून 130 किलो लिटर इतकं साधारणतः ऑक्सिजन आपल्याकडे आपण साठा करून ठेवू शकतो। त्यामुळे हे सगळं करत असताना बेड झालं, ऑक्सिजन झालं, सगळी यंत्रणा झाली, जर गरज लागलीच तर सीसीसी सुद्धा आपण लगेच चालू करू शकतो अशी परिस्थिती आहे, परंतु आता तरी त्याची काही आवश्यकता वाटत नाही। या सगळ्या याच्यामध्ये जम्बो हॉस्पिटलचा जो आपला पर्याय आहे त्याची सुद्धा सगळी माहिती आज आम्ही या ठिकाणी घेतली। एक 7 दिवसाच्याच सूचनेवर सुद्धा आज आपण ठरवलं, म्हणजे खरं तर ती वेळ येऊ नये, दुर्दैवानं जर ती वेळ आली तर 7 दिवसाच्या नोटीसवरती सुद्धा आपण आपलं जम्बो हॉस्पिटल पूर्ण क्षमतेनं चालू करू शकतो। त्यासाठी जम्बो हॉस्पिटलचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं, फायर ऑडिट झालं, इलेक्ट्रिक ऑडिट झाले, त्याच्यामध्ये पूर्ण जम्बो हॉस्पिटल सॅनिटाईज करून घेतलं गेलंय आणि त्यामुळे तिथली जी काही मशिनरीज आहे त्या सुद्धा 24 तासात आपण सुरू करू शकतो। अशा पद्धतीनं जम्बोची सुद्धा पूर्ण तयारी आपली आता या क्षणाला सुद्धा म्हटलं तरी आपण एक 7 दिवसाच्या अंतरावरती चालू करू शकतो, अशा पद्धतीची व्यवस्था आपली झालेली आहे। विशेषतः लहान मुलांसाठीची काळजी म्हणून महानगरपालिकेचं आपलं राजीव गांधी हॉस्पिटल येरवड्याचं असेल किंवा बानेरचं आपलं नवीन हॉस्पिटल केलेलं असेल, याच्यामध्ये पूर्णपणे लहान मुलांची व्यवस्था त्या ठिकाणी आपण केली आहे। लहान मुलांसाठी लागणारे विशिष्ट पद्धतीचे जे काही आरोग्य सुविधा असतील, यंत्रणा असतील, मग त्याच्यामध्ये अगदी व्हेंटिलेटर पासून सगळे ते सुद्धा महापालिकेने स्वतः आता खरेदी केलेले आहे। आणि हे सगळं करत असताना एकूण महापालिकेची सुरुवातीची काही हॉस्पिटल्स होतीच, आता त्याच्यामध्ये पुन्हा काही हॉस्पिटलचं आपण याच्यामध्ये वाढ केलेली आहे। महापालिकेची पुन्हा 3 नवीन हॉस्पिटल आता सुरू होतात। एक वारजाला एक नवीन हॉस्पिटल होतंय, हडपसरला अण्णासाहेब मगर हॉस्पिटल आपलं सुरू झालं, राजीव गांधी हॉस्पिटल येरवड्याचं आपलं आता सुरू झालंय। त्यामुळे 3 हॉस्पिटल सुद्धा आता नव्यानं आपण याच्यामध्ये सुरू केली। त्यामुळे जरी दुर्दैवानं ही संख्या वाढली तरी सुद्धा महापालिका म्हणून आपण याच्यामध्ये कुठेही कमी पडलेलो नाही, आपली यंत्रणा तयार आहे। परंतु हे सगळं होऊ न देणं म्हणून त्याच्यामध्ये महानगरपालिका म्हणून आज आम्ही जेव्हा सगळे बसलो तेव्हा जे आधीचे निर्बंध आहेत त्या निर्बंधांची अंमलबजावणी ही सख्तपणे कडकपणे करावी, असंच एकूण या चर्चेमधनं विषय पुढे आला। आणि त्याच्यामध्ये मग असं ठरलं की हे सगळं करत असताना जे नियम आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ आपण म्हणलं एखाद्या मॉलमध्ये जायचं, हॉटेलमध्ये, सिनेमागृह, तर साधारणतः तिथल्या 50% आसन क्षमता एक आहे। मॉलमध्ये जायला दोन्ही डोस पूर्ण असतील, सर्टिफिकेट घेऊन जायचंय, तर हे साधारणतः असं लक्षात येतं की फार काही तंतोतंत पाळलं जात नाही किंवा किंबहुना त्याच्यामध्ये थोडासा कुठंतरी कमी आपल्याला जाणवतीये। तर तिथं सुद्धा आता ही थोडीशी कडक मोहीम केली जाईल। शिवाय या शहरामधल्या मास्कच्या संदर्भात, इतर सूचनांच्या संदर्भामध्ये सुद्धा महापालिका म्हणून एक आता त्याच्यामध्ये एक भरारी पथकं साधारणतः तयार करावी, वॉर्ड ऑफिसर्स तयार होतील, तिथून सुद्धा त्यांनी सुद्धा आता ह्या आहेत म्हणजे अधिकचे निर्बंध लादणं नाही, आहेत ते निर्बंधांची अंमलबजावणी कडक करणं हा त्याच्या मागचा हेतू आहे। आणि त्यामुळे त्या पद्धतीनं आजच्या या बैठकीमध्ये त्याच्यावरती साधारणतः ही चर्चा झाली। दुसऱ्या बाजूला
अनेक उपाययोजना करताना आज आपण पाहतो की 15 ते 18 या वयोगटातलं लसीकरण सुद्धा आज सुरू झालं आणि हे लसीकरण सुरू होताना शहरातल्या जवळपास 2 ते 2.5 लाख या वयोगटातल्या लोकसंख्येला लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करणं हा आपला उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये जसं आपण इथून मागचं जे लसीकरण होतं 18 वर्षावरील सर्वांचंच लसीकरण त्याच्यामध्ये आपण राज्यामध्ये सर्वाधिक लसीकरण पूर्ण केलं कमी वेळेत केलं म्हणून आपण प्रथम क्रमांकावर आजही आहोत. त्याच पद्धतीनं या वयोगटातलं लसीकरण हे प्राधान्यानं लवकरात लवकर पूर्ण करणं हा आजच्या बैठकीमधला सुद्धा एक विषय होता. त्यासाठी 40 केंद्र आज सुरू झाली. गरज लागली तर ती सुद्धा आपण केंद्र वाढवणार आहोत आणि यासाठी 78,000 डोसेस आज आपल्याकडे कोवॅक्सिनचे तयार आहेत. त्यामुळे त्याची कमतरता अजिबात नाही. दुसऱ्या बाजूला या शहरामध्ये अशी एक संख्या आहे की त्याच्यामध्ये पहिला डोस घेतला आणि दुसरा डोस 84 दिवस होऊन सुद्धा घेतला गेला नाही अशी 3 लाख संख्या या शहरामध्ये आहे. त्यामुळे आता आम्ही हे सुद्धा ठरवलं की या 3 लाख लोकांपर्यंत थेट त्यांच्यापर्यंत पोहोचणं. पहिला डोस तुम्ही घेतला दुसरा डोस आपण का घेत नाही वेळ होऊन गेली आपण घेतला पाहिजे या पद्धतीचं त्यांच्यापर्यंत पोहोचणं त्यांना आवाहन करणं त्यांना त्यासाठी प्रवृत्त करणं ही सुद्धा मोहीम आता महापालिका म्हणून याच्यामध्ये आम्ही आता हाती घेतली आहे. दुसरं दिनांक 10 तारखेपासून या ठिकाणी जे बुस्टर डोसचा शुभारंभ किंवा कार्यक्रम सुरू करायचा आहे लसीकरणाचा त्यामध्ये सुद्धा साधारणतः फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून ज्या लोकांना मान्यता आहे अशा सर्वांचंच लसीकरण म्हणजे बुस्टर डोस हा 10 तारखेपासून आपण चालू करतोय. 10 जानेवारीपासून याला सुरुवात करतोय आणि त्यानंतर त्याच दिवशी 10 जानेवारीपासून 60 वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस देणं किंवा 60 वर्षाखालील 18 ते 60 वयोगटातील कोमॉर्बिड असलेल्या व्यक्तींना नागरिकांना सुद्धा बुस्टर डोस देणं हे सुद्धा आता आपण याच्यात 10 तारखेला सुरू करणार आहोत. त्यामुळे आजच्या या कोरोनाच्या विषयामध्ये एकूण सगळी परिस्थिती पाहता याच्यामध्ये सर्वांगीण चर्चा झाली. सर्व विषयावरती चर्चा झाली आणि उपाययोजना अत्यंत चांगल्या आपण याच्यामध्ये काय केल्या त्याची तयारी काय त्याचा आढावा आणि एकूणच पुढच्या दृष्टीनं जर हा संसर्ग वाढत गेला तर त्यासाठीच्या उपाययोजना म्हणून आज या बैठकीमध्ये या विषयात सर्वंकष अशी चर्चा झाली आणि त्याच्यातलं पुढचं कामाचं नियोजन मात्र आज निश्चितपणे या ठिकाणी झालं. या संदर्भात असेल तर दुसरा एक विषय हो 40 रुग्णालयात आहेत 2,500 हो हे जे 2,500 त्याचं साधारण वयोगट किती आहे दवाखान्यात दाखल करण्याची गरज कुठल्या वयोगट नाही. आता याच्यामध्ये जर मी म्हणलं तसं साधारणतः 190 रुग्ण तर एकदम नॉर्मल आहे. म्हणजे साधारणतः आपण म्हणलं 340 रुग्णांपैकी जवळपास 190 म्हणजे दुपटीपेक्षा निम्म्यापेक्षा जास्त आहे साधारणतः. तर हे ऑलरेडी एकदा काहीच त्रास नाही फक्त आयसोलेशन मध्ये आहे. हा साधारणतः तो एक आता माहिती घेऊ आपण ती साधारणतः वयोगट आहे पण याच्यामध्ये जसं मागाशी शंका उपस्थित केली लहान मुलांच्या याच्यामध्ये हे नाहीये समावेश. याच्यामध्ये साधारणतः ती व्हेंटिलेटरवरची जे आहे तिथं साधारणतः मागच्या काही दिवसापूर्वीचे पेशंट आहेत ते खूप दिवस व्हेंटिलेटरवरती त्यांना ठेवावं लागतं. त्यामुळे त्या वयोगट साधारणतः त्याची माहिती घेऊ ती आपल्याला सांगितली पण फार काही मला वाटत नाही की याच्यामध्ये थोडंसं 50च्या वरचंच वयोगट याच्यात आता दिसून येतोय पण त्याची खात्री एकदा करूया आपण. तो एक मुद्दा याच्यामध्ये आहे. जे 3 दुसरा डोस घेतलेले ते काय स्थलांतरित इथं पुण्यातले नाही पुण्यातलीच आहेत. आता ते आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचं त्यामुळे त्यातले काय होतंय की आता बघा आपण पहिला डोस आपल्या शहराची लोकसंख्या जी ठरवून दिली होती ती त्या लोकसंख्येच्या पेक्षा जवळपास 110% वरती आपण लसीकरण केलं म्हणजे फ्लोटिंग पॉप्युलेशन वगैरे सगळं त्याच्यामध्ये असू शकतं. आता याच्यातला नेमका या 3 लाखातले या शहरातले नागरिक किती आहेत आपल्या जिल्ह्यातले किती आहेत किंवा जिल्ह्याच्या बाहेरचे किती आहेत याचं थोडंसं आकडेवारी आपल्या समोर येईल. आज आम्ही त्याच्यामध्ये या 3 लाख लोकांपर्यंत काही करून आपल्याला पोहोचायचं आणि त्यांना दुसरा डोस द्यायचा अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे. 15 ते 18 वयोगटातील लसीकरणासाठी आपण 40 केंद्र केलेली आहे. तिथं कोविड पोर्टलवरती नोंदणी करताना 15+ असं केलं त्यामुळे 15 ते 18 वयोगटाच्या व्यतिरिक्तची लोक तिथं भरपूर येतात त्यांच्यावर खूप वाद चालू जातं काही लसीकरण नाही तसं तर 18च्या वरचं तर रेग्युलर चालूच आहे. 15 ते 18 आपण जे म्हटलंय तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक 15 ते 18च म्हटलंय. आज शहरातल्या 40 केंद्रावरती योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने सुरू झाले. 18च्या वरची लोक येत आहेत ते दुरुस्त करायला सांगा आपण ते खास करून शाळांच्या
अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये आपल्या शाळा आहेत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, आपली उद्यानं आहेत. परंतु महापालिका स्वतंत्रपणे असा कधी निर्णय आपण घेत नाही. मुंबई उद्या महापालिका शाळेच्या बाबतीत हो 31 तारखेपर्यंत शाळा बंद करण्यात नाही, आपण याच्यामध्ये असं म्हटलं की जो काही आता गेल्या काही दिवसात संसर्ग वाढल्यानंतर साधारणतः पालक संघटना, पालक, काही बालरोग तज्ञांची जेव्हा चर्चा होती त्यांचे असंच म्हणणं की शक्यतो ऑनलाईन सुरू करावं अशी एक मागणी, असा एक मतप्रवाह पुढे येतोय. तर माझ्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत 1-2 दिवसामध्ये जी बैठक होईल त्या ठिकाणी मी ह्या भावना पुणेकरांच्या आहेत, ज्या पालकांच्या आहेत, विद्यार्थ्यांच्या विषयात त्या मी मांडीत. मला असं त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होऊ शकतो. अत्यंत चांगले आहे, त्याच्यामध्ये त्यांना खूप सौम्य लक्षण आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं काळजीचं कारण नाही. एअरपोर्टला महापालिका म्हणून एक व्यवस्था लागलेलीच आहे आणि तिथे मुळात तुमचे 2 डोस झाले असतील तर आपण मुळात त्यांना परवानगी पण आहे. परंतु नसतील त्याचं जागेवरती आपण स्वाब घ्यायची व्यवस्थाही केलेलीच आहे. त्यामुळे तशी काही तिथेही अडचण नाही, तिथली व्यवस्था आपली लागलेली आहे. कुठल्या नाही, आज आम्ही ठरवलं, आता त्याचं नियोजन करू. अण्णा ते 75% लोक दुसरा 2 डोस घेतले असं पण सांगितलं 2,500 पैकी. तर संख्या सांगा त्यांची. नाही, आता 2,500 म्हणजे टोटल पहिल्यापासूनचे 2,500 म्हणतात. आता गेल्या 6-7 दिवसात जो आकडा आहे तो त्याच्यापेक्षा कमी आहे ना. म्हणजे तो अगोदरचा तो एकत्र मिळून तो ऍक्टिव्ह दिसतोय आपल्याला. म्हणजे उदाहरणार्थ 25 आमचे जर व्हेंटिलेटरचं पेशंट आहेत तर ते कमीत कमी गेले 15 दिवस ऍक्टिव्ह दिसतात. दोन्ही त्यामुळे ते 2,500 नाहीये, तो वेगळा आहे. तो तेच मी सांगतो की गेल्या 6 दिवसापासूनचा तो आकडा वेगळा आहे. म्हणजे तो 2,500 आज जरी ऍक्टिव्ह दिसला 2,500 नाही, तो मागच्या 6 दिवसातला जो आकडा आहे त्याच्यातलं ते बायफर्केशन करावं लागेल. तो आपल्याला आता त्याच्यामधला साधारणतः नीट आकडा पण साधारणतः 70-75% रेशो दिसतोय. म्हणजे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगू का, त्याच्यामध्ये एक उदाहरण देऊन आपल्याला की 1 जानेवारीला शहरामध्ये 309 रुग्ण आपल्याला आढळले. त्यातले 252 रुग्ण असे होते की ज्यांनी 2 डोस घेतले. त्याच्यानंतर साधारणतः 31 डिसेंबरला 350 रुग्ण या शहरामध्ये सापडले. त्यातले 292 रुग्ण हे 2 डोस घेतलेले होते. 30 डिसेंबरला 275 रुग्ण सापडले, त्यातले 238 2 डोस घेतलेले होते. 29 डिसेंबरला 217 रुग्ण सापडले, त्यातले 175 रुग्ण हे 2 डोस घेतलेले होते. त्याच्यानंतर 28 डिसेंबरला 159 रुग्ण सापडले, त्यातले 130 रुग्ण हे 2 डोस घेतलेले होते. 27 डिसेंबरला आपल्याकडे 78 रुग्ण सापडले, त्यातले 59 रुग्ण हे 2 डोस घेतले होते. म्हणजे साधारणतः तोच रेशो आहे, 70 ते 75% साधारणतः तो रेशो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. धन्यवाद. पुढचा विषय हो. उद्या शाळांनी हे केलेलं की मुलांना पाठवा म्हणून आणि अनेक पालक त्याला विरोध करतात. त्याच्यावर खूपच सध्या शाळा आणि पालक यांच्यामध्ये एक पालक संघटना शासनाच्या किंवा आज एक दुसरा खूप महत्वाचा निर्णय महापालिकेने घेतला. एक महापालिकेची बैठक या शहरातील गुंठेवारीच्या संदर्भातलं निर्णय घेणं आणि त्या माध्यमातलं घर नियमित करणं यासाठी महापालिकेचे सर्व पदाधिकारी, मान्य आयुक्त आणि त्यांचे सर्व प्रशासनातले प्रमुख अधिकारी यांची बैठक आज झाली आणि त्याच्यातनं एक निर्णय झाला की सोमवारपासून म्हणजे साधारणतः सोमवारी साधारणतः 10 तारखेपासून पुणे महापालिकेच्या माध्यमातून गुंठेवारीची प्रक्रिया आता सुरू होतीये. याच्यामध्ये जे काही शासनानं घालून दिलेले नियम आहेत त्या संदर्भामध्ये त्याच अनुषंगानं ही गुंठेवारीची प्रक्रिया आता महापालिका सुरू करतीये. एकूण 3 महिने यासाठी मुदत देण्याचा निर्णय झाला. 3 महिन्यामध्ये सगळे प्रस्ताव हे एकत्रित केले जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनं ते स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारल्यानंतर त्याची एकत्रित स्क्रुटिनी होईल आणि एकत्रित स्क्रुटिनी झाल्यानंतर म्हणजे जे अगोदरचे नियमित तेच आहेत, ते स्क्रुटिनी झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे नियमित करण्यासारखे आहेत त्यांना जे काही दर आहेत, जी काही शासकीय आहे
त्या प्रमाणामध्ये त्या पद्धतीचे पैसे भरून घेऊन ही बांधकामं नियमित करण्याचा निर्णय आज महापालिकेच्या या बैठकीमध्ये झाला. म्हणजे जे अगोदरचे नियम ते आहेतच की रेड झोन असेल, बीडीपी असेल, हिलटॉप हिलस्लोप असेल, ग्रीन झोन असेल, सेफ्टी झोन असेल, इथल्या कुठल्याही कामाला याच्यामध्ये नियमित करता येत नाही. त्यामुळे आज महापालिकेच्या माध्यमातून शहरातल्या हजारो या कुटुंबांना एक दिलासा देण्याचं काम निश्चितपणे झालं. त्याची सविस्तर नियमावली आहे ती आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवता येईल, ती आपल्याला या पत्रकार परिषदेनंतर देता येईल. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत त्या आता इथं प्रत्येक गोष्ट सांगणं होणार नाही, म्हणून त्याची सविस्तर जी नोट आहे ती आपल्या सगळ्यांना पत्रकार परिषदेनंतर देण्यात येईल. त्यामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त, महापालिकेच्या आपले उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सर्व पक्षाचे गटनेते, सिटी इंजिनियर सगळ्यांची एकत्रित ही बैठक होऊन याच्यामध्ये ही आता अंमलबजावणी सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये शुल्क असेल, काय शास्ती असेल, काय त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट चार्जेसच्या विषयात असेल, त्याची सविस्तर माहिती या नोटमध्ये आहे. ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी भेटेल. ऑनलाईन नोंदणी आपण कशा पद्धतीने नोंदणी करायची, काय असं काही जाहीर करताय? ऑनलाईन नोंदणी करताना ती आर्किटेक्टच्या मार्फतच केली जाईल. त्या आर्किटेक्टनी सुद्धा ठराविकच रक्कम फी म्हणून आकारली जावी, म्हणून साधारणतः 5,000पर्यंत रक्कमच ही निश्चित करण्यात आली की 5,000च्या पुढे कुठल्या आर्किटेक्टनी नागरिकांकडून पैसे घेऊ नयेत, अशा पद्धतीची सुद्धा निश्चिती आजच्या या बैठकीमध्ये करण्यात आली. त्यामुळे सगळ्या पद्धतीनंच एकूण गेले अनेक दिवस चर्चा सुरू असलेला हा विषय आज अक्षरशः या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा होतो मार्गी लागला. एजंटांकडून प्रस्ताव आले म्हणजे एजंटगिरी रोखण्यासाठी काय नाही, म्हणूनच केलं ना की आर्किटेक्टच्या मार्फतच आणि एका ठिकाणी म्हणजे साधारणतः आता काय होतं की इंडिव्हिज्युअल केस वाईज होत होतं, तसं होणार नाही. एकत्रित सगळे प्रस्ताव येतील आणि त्याचा स्क्रुटिनी एकत्रितपणे केली जाईल. त्यामुळे मध्ये कुठल्याही गोष्टीला आता याच्यात वाव राहणार नाही. 3 महिन्यानंतर स्क्रुटिनी होणार. हो, तोपर्यंत 3 महिने मुदत दिली पाहिजे. प्रस्ताव तयार करायला लागतात, आर्किटेक्ट शोधावं लागतात किंवा लायसन्स होल्डर आपण याच्यामध्ये इंजिनियर सुद्धा अलाउ केलेले आहे. आणि स्क्रुटिनी फी जी आहे ती पर स्क्वेअर मीटर 5 रुपये इतकीच ठेवलेली आहे. म्हणजे साधारणतः 1 गुंठ्याचं बांधकाम असेल तर त्याला 1,500 रुपयापेक्षा जास्त पैसे स्क्रुटिनीसाठी कुठल्याही व्यक्तीला भरावे लागणार नाही. त्याची डिटेल्स याच्यामध्ये आहे. तिसरा एक विषय आज जो होता त्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अनेक योजना या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्याला आधार देण्यासाठी या समाजापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. विशेषतः लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा खूप काही योजना या गोरगरिबांसाठी आणि खरं तर ज्या या सगळ्या काळामध्ये संकटात सापडल्या आर्थिक दृष्टीनं प्रत्येक घटकाला उपयोग व्हावा म्हणून अनेक योजना आहेत. त्याच्यामधली प्रधानमंत्री स्वनिधी योजना जी आहे म्हणजे जी तुमच्या शहरातल्या हॉकर्ससाठी म्हणजे पथारीवाल्यांसाठीची एक कर्जाची योजना आहे. बिनव्याजी 10,000 रुपये त्याच्यामध्ये मिळतात आणि ते 10,000 रुपये फेडल्यानंतर पुन्हा 10,000 रुपये दिले जातात. असे जितक्या वेळा तुम्ही ते 10,000 रुपये कर्ज त्याच्यामध्ये घेतलं आणि ते पुन्हा दिलं ते परत मिळतं. अशा पद्धतीचं साधारणतः या शहरातले जेवढे पथारी धारक आहेत अशांसाठीची योजना देशभर चालू आहे. तर त्याचा एक आढावा त्याची एक बैठक इथे झाली आणि त्याही बैठकीला हेच सगळे मान्यवर उपस्थित होते. याच्यामध्ये शहरात साधारणतः 37,498 इतके पथारीवाले आहेत. त्याच्यामध्ये नोंदणीकृत साधारणतः 21,700 आहेत आणि LOR म्हणजे ज्याला आपण लेटर ऑफ रिकमेंडेशन दिलंय पालिकेने असा साधारणतः आकडा हा 15,800च्या आसपास आहे. तर याच्यामध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद सुरुवातीला मिळाला. तर तो प्रतिसाद नेमका कसा होता आणि सगळ्यांपर्यंत ही मदत पोहोचावी, प्रत्येकाला गरीबाला त्याचा व्यवसाय करताना त्याला एक आर्थिक स्वरूपाची मदत मिळावी, त्याला आधार मिळावा म्हणून ही योजना त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व झोनल कमिशनर, सर्व वॉर्ड ऑफिसर्स यांच्यासोबत आजची ही बैठक झाली. आणि त्याच्यामध्ये साधारणतः आज आपण जर पाहिलं तर जवळपास 10,000पेक्षाही जास्त साधारणतः 10,795 इतके प्रकरणं जी आहेत याच्यापैकी 37,000 ती मान्य झाली. त्यातल्या जवळपास 8,000च्या आसपास लोकांना अमाऊंट सुद्धा डिस्बर्स सुद्धा झालेली आहे. ती सुद्धा अमाऊंट याच्यामध्ये आहे साधारणतः. तर त्या योजनेचा फायदा हा अधिकाधिक या सगळ्या लाभार्थ्यांना मिळावा
यासाठीची ती एक बैठक झाली आणि त्याचं एक व्यापक स्वरूपामध्ये पुढच्या काळातलं नियोजन प्रशासनानं करावं आणि जास्तीत जास्त या पथारी धारकांना याच्यामध्ये त्याचा लाभ मिळावा, त्याला आर्थिक त्याची उन्नती होण्यासाठी त्याला त्या माध्यमातून त्याचा व्यवसाय वाढू शकतो, त्याचं उत्पन्न त्याला वाढवता येईल अशा पद्धतीचं नियोजन त्याच्यामध्ये असावं म्हणून आजची ती एक बैठक झाली. त्याच्यामध्ये त्या योजनेच्या विषयामध्ये प्रशासनाने अधिक काम करावं आणि त्याचं व्यापक अशा पद्धतीचं नियोजन करावं अशा सूचना आम्ही सगळ्यांनी प्रशासनाला दिल्या. साधारणतः आतापर्यंत पुणे शहरातल्या पथारी धारकांसाठी या योजनेच्या माध्यमातून 8 कोटी रुपये मंजुरी मिळाली आणि त्यातले 7 कोटी रुपये हे प्रत्यक्षामध्ये त्याचं वाटपही झाले. धन्यवाद.